नमस्कार फॅमिली. बऱ्याच दिवसानंतरून एका वेगळ्या विषयावर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते. आवडल्यास शेअर, लाईक, कमेंट नक्की करा. अजून कोणी चॅनलला सबस्क्राइब करायचे राहिले असेल तर नक्की करा. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. कधी कुंभमेळ्यातील मोनालिसा तर कधी काही. पण काही मोजकेच व्हिडिओ आपल्या मनात घर करून जातात. तसंच 2-4 दिवसाखाली मी एक व्हिडिओ पाहिला. एका साहित्य संमेलनाच्या स्टेजवरती ही कविता सादर करण्यात आली. एका वडिलांनी आपल्या मुलाला तळमळीने विनवणी केली होती. त्या कविता इतकी मला आवडली. ती कविता ऐकताना अंगावरती असे काटे उभे राहत होते. त्या कवितेला उपमा द्यायला शब्द सुद्धा अपुरे पडतील. ती कविता मला जास्त आवडली म्हणून ती तशाच तशी माझ्या चॅनेलवरती पोस्ट करण्याचा प्रयत्न केला. पण काही अडथळ्यांमुळे ती कविता मला पोस्ट करता आली नाही. म्हणून ती कविता मी लिहून घेतली आणि ती मी तुम्हाला ऐकवते. लक्षपूर्वक ऐका. भिजून ओली चिंब होते सदऱ्याची बाई, भिजून ओली चिंब होते सदऱ्याची बाई, तुझ्या आठवणीनं मन सारखं भरून येई, तुझ्या आठवणीनं मन सारखं भरून येई. कधी कधी पोस्टमन तुझी मनी ऑर्डर घेऊन येई, कधी कधी पोस्टमन तुझी मनी ऑर्डर घेऊन येई. पैसा नको यावेळेस बाळा तुझा मला, पैसा नको यावेळेस बाळा तुझा मला, तू स्वतः येऊन जा, तू स्वतः येऊन जा बाळा, मला आपल्या घरी घेऊन जा. तुझी आई होती त्यावेळेस तुझी आई होती त्यावेळेस तिची मला चांगली साथ होती, तुझी आई होती त्यावेळेस तिची मला चांगली साथ होती. सांगत होती सर्वांना शेवटपर्यंत की येईन माझा राजा, सांगत होती शेवटपर्यंत सर्वांना की येईन माझा राजा. अरे कधी घेतला तिने शेवटचा श्वास, नाही झाला गाजावाजा, अरे कधी घेतला तिने शेवटचा श्वास, नाही झाला गाजावाजा. माझ्याही हृदयातला तुझा फोटो पाहून जा, माझ्याही हृदयातला तुझा फोटो पाहून जा, मला बाळा मला आपल्या घरी घेऊन जा. दुष्काळाच्या साली जन्म तुझा झाला, दुष्काळाच्या साली जन्म तुझा झाला, तुझ्या दुधासाठी आम्ही चहा प्यायचा सोडून दिला, तुझ्या दुधासाठी आम्ही चहा प्यायचा सोडून दिला. वर्षाकाठी एकच कपडा शिवून शिवून ठिगळ जोडून पुरवून पुरवून घातला, वर्षाकाठी एकच कपडा शिवून शिवून पुरवून पुरवून ठिगळ जोडून घातला. साल घातली आम्ही दोघांनी गड्या, साल घातली आम्ही दोघांनी गड्या, पण तुला चांगल्या शाळेत घातला, पण तुला चांगल्या शाळेत घातला. हवं असेल तर तू हे सर्व विसरून जा, हवं असेल तर हे सर्व विसरून जा, बाळा मला आपल्या घरी घेऊन जा. अरे फरशी लादी पुशीन मी, केर कचरा काढीन मी, अरे फरशी लादी पुशीन मी, केर कचरा काढीन मी. सुनबाईंचं गपगुमान ऐकीन मी, सुनबाईंचं गपगुमान ऐकीन मी. नातवांडाचं लहानसहान काम करीन मी, नातवांडाचं लहानसहान काम करीन मी. तंबाखूच्या विड्यासाठी 1 रुपया सुद्धा नाही मागणार रे मी, तंबाखूच्या एका विड्यासाठी सुद्धा 1 रुपया सुद्धा नाही मागणार रे मी. घाबरू नकोस त्याचा आजोबा आहे असं मी कधी त्याला सांगणार नाही, त्याचा आजोबा आहे असं मी त्याला कधी सांगणार नाही. हवा असेल तर घरचा घरघडी म्हणून घेऊन जा, हवा असेल तर घरचा घरघडी म्हणून मला घेऊन जा, बाळा मला आपल्या घरी घेऊन जा. थकले रे डोळे आता प्राणकंठी आला, थकले रे डोळे आता प्राणकंठी आला, आणि तुझ्या वाचून मला हा जीव नकोसा झाला, आणि तुझ्या वाचून मला हा जीव नकोसा झाला. सांगू कसा तुला मी की मी तुझा जन्मदाता, सांगू कसा तुला मी की मी तुझा जन्मदाता, आणि तू माझ्या वंशाचा दिवा. किती रे यातना भोगल्या तू थकलेल्या वृद्ध जीवा, किती रे यातना भोगल्यास थकलेल्या वृद्ध जीवा. झाडाखालच्या त्या थडग्याजवळ एकदा बाबा म्हणून जा, झाडाखालच्या त्या थडग्याजवळ एकदा बाबा म्हणून जा, आणि जमलं तर तुला आवडत नसेल तर पाडून जा, जमलं तर तुला आवडत नसेल तर पाडून जा, बाळा मला आपल्या घरी घेऊन जा.
एका वृद्धाश्रमात राहणाऱ्या वडिलांनी आपल्या मुलाजवळ तळमळीने विनंती केली आहे की मला आपल्या घरी घेऊन जा. जर तुम्हाला ही कविता आवडली तर नक्की शेअर करा. धन्यवाद.